कोल्हापूरला लहान बालिकेवरती हा जो प्रकार घडला आहे त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आणि त्या बालिकेला न्याय मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार, आय काँग्रेस आणि शिवसेना उद्धवरावजी ठाकरे यांच्या वतीनं आम्ही त्या बालिकेला न्याय मिळावा आणि एकंदर महाराष्ट्रातली जी महिलांच्या बाबतीत जी असुरक्षिततेची भावना आहे त्याला कुठेतरी न्याय मिळावा, त्याला कुठेतरी वाचा फुटावी म्हणून आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही हा निषेध मोर्चा करत आहोत। काल हायकोर्टाने बंदला करू नका म्हणून सांगितलं आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचे आदर करणारी माणसं आहोत, त्याच्यामुळं आम्ही तो आदेश पाळला आणि आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं आमच्या तोंडाला काळ्या फिती लावून हा निषेध करतो आहे। कारण संपूर्ण महाराष्ट्रालाच ह्या भाजप सरकारनं काळी पट्टी प्रत्येकाच्या तोंडाला लावली आहे आणि त्याचा निषेध आम्ही करतो आहे आणि त्या बालिकेला आणि तमाम महाराष्ट्रातल्या भगिनींना, माझ्या सगळ्या महिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा, त्यांच्या सुरक्षेची व्यवस्थित व्यवस्था व्हावी एवढ्यासाठी म्हणून हा सगळा मोर्चा, हे सगळं मूक आंदोलन आम्ही करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला काळिंबा काल परवा अकोला असू द्या, नगर असू द्या, कोल्हापूर असू द्या, अशा 10 ते 15 महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही। सर्वमान्य नागरिकांच्या मुली शाळेला पाठवायच्या का न पाठवायच्या, सर्वमान्य नागरिकांच्या मुली रस्त्याने फिरायला घेऊन जायच्या का न जायच्या, स्त्रीवर संरक्षण राहिलेलं नाही। अशा परिस्थितीमध्ये जर निर्लज्ज सरकार, राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा द्यायला हवा होता। आज महाराष्ट्र शासनाचा निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारला होता, परंतु भारतीय जनता पक्षाच्या काही जिल्ह्यांनी जाऊन कोर्टामध्ये जाऊन स्टे घेतला तरी महाराष्ट्राच्या सर्व आघाडीच्या नेत्यांनी जागोजागी ठिय्या आंदोलन करून काळ्या फिती दाखवून त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू केलेलं आहे। हे आंदोलनातनं जर गेंड्याचं कातडं पांघरणाऱ्या सरकारला जाग येत असेल आणि जाग येऊन जर ह्या पोलीस संरक्षण, महिलांचं संरक्षण, लाडकी बहीण निर्माण करण्यापेक्षा लाडक्या बहिणीचं संरक्षण निर्माण करा, ही मागणी महाराष्ट्रात लावून या तिन्ही आघाडीच्या पक्षांनी धरलेली आहे। याचा निषेध करतो की अशा गृहमंत्र्याचा, मुख्यमंत्र्याचा, संबंधित मंत्रिमंडळाच्या सर्व मंत्र्याचा जे स्त्रियांना, मुलीला, चिमुकलीला संरक्षण देऊ शकत नाही अशा मंत्र्याचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो, त्यांचा धिक्कार करतो।